महाराष्ट्रातली राजकीय हवामान पत्रिका सध्या एका सायलेंट पण भयंकर वादळाची नोंद करत आहे. नाव काही इतर नाही, शिवसेना शिंदे गट. एकनाथ शिंदे दिल्ली व मुंबईच्या बैठकीत अडकून पडले आणि राज्यभरात मात्र नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते पूर्णपणे अस्थिर झाले. नगरपरिषदा, नगरपंचायत, पंचायत समिती, ZP या निवडणुका लागताच राजकीय नकाशा एकदम बदलायला सुरुवात झाली आहे. आज महाराष्ट्र 360 वर आपण जाणून घेणार आहोत. शिंदे गटात अचानक फूट का वाढली? भाजप नेमक शिंदेंना बाजूला करण्याचा प्लॅन कसा राबवत आहे? अजित पवार गट आणि भाजपचं गुप्त गणित काय सांगतंय? आणि सर्वात महत्त्वाचं, शिंदे गट 2 भागात विभागला जातोय का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्याच क्षणी महाराष्ट्राच्या अनेक तालुक्यांमध्ये एकच आवाज उठला, आम्हाला का डावलताय? जिथे महायुतीने एकत्र लढायचे होते तेथे अनेक ठिकाणी भाजप आणि अजित पवार गटाने शिंदे गटाला साईड कट दिला. काही ठिकाणी युती झाली तर काही ठिकाणी शिंदे गटाला सरळ सांगण्यात आलं, तुम्ही जरा थांबा, आम्ही लोकल समीकरण पाहतो. याचा अर्थ स्पष्ट, शिंदे गटाला महायुतीत प्राधान्य नाही अशी भावना पसरू लागली. करमाळ्यातील घटना ही शिंदे गटासाठी सर्वात मोठी लाल सिग्नल आहे. बघा चित्र. माजी आमदार जयवंतराव जगताप यांची नगरपालिका प्रभारी म्हणून नियुक्ती. त्याच दिवशी दिग्विजय बागल गटाचा प्रचंड राग. 55 शाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचे थेट सामूहिक राजीनामे आणि 20,000 सभासद पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा. हे थट्टा नाही, हा शिंदे गटाच्या राजकीय किल्ल्यात झाला मोठा भूकंप आहे. याचा अर्थ शिंदेंच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ पाहतंय. दिग्विजय बागल यांनी याआधी शिंदे गटाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्या गटात सक्रिय कार्यकर्ते, पदाधिकारी, मजबूत ग्राउंड नेटवर्क आहे. पण अचानक बाहेरच्या नेत्याला प्रभारी बनवलं आणि बागल गट डावलला गेला. याने परिस्थिती पेटलीच. या गोष्टीचा थेट अर्थ असा, शिंदे गटात अंतर्गत संवाद नाही. स्थानिक कार्यकर्ते स्वतःचा मान मागतात. नेतृत्व त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करते. आणि हे चित्र फक्त करमाळ्यापुरतं नाही तर राज्यातील अनेक ठिकाणी असंच वातावरण आहे. भाजप हायकमांडकडून एक महत्वाची लाईन आली आहे, लोकल लेव्हलवर ज्याचं समीकरण जुळेल तो निर्णय घ्या. ही वाक्यम ऐकायला साधी आहे पण राजकारणात त्याचा अर्थ असा, भाजप आपल्या कार्यकर्त्यांना पूर्ण मोकळीक देत आहे आणि शिंदे गटाला कुठे घ्यायचं कुठे नाही हे स्थानिक स्तरावर ठरवले जातंय. स्थानिक स्तरावर शिंदे गटाला स्वीकारणं कमी होत चाललंय. अजित पवार गट अनेक ठिकाणी स्वतःचा स्पेस वाढवत आहे. या अवस्थेत शिंदे गट अगदी वायावर सोडल्यासारखा दिसतोय. एक गट जो अजूनही शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून शांत आहे. दुसरा गट जो स्पष्ट बोलतो, भाजप आम्हाला वापरतय, आता आम्ही स्वतःचं राजकीय भविष्य बघू. हा दुसरा गट जलद गतीने वाढतोय. अनेक ठिकाणी चित्र एकच दिसतं, बीजेपी अजित पवार गट सोबत, शिंदे सेना बाहेर. शिंदेंना वाटतंय की ते मुख्यमंत्री आहे म्हणून त्यांना प्राधान्य मिळेल, पण स्थानिक राजकारणात ती गोष्ट काही कामाला येत नाहीये. भाजपला जिथे मजबूत कार्यकर्ता बेस आहे तिथे त्यांना इतर कोणी नको आहे. अजित पवार गटालाही स्वतःची जागा वाढवायची आहे आणि या दोघांच्या मध्ये शिंदे गट संडवित झाला आहे. सामूहिक राजीनामे, अंतर्गत नाराजी, भाजपचा बदललेला पॅटर्न, अजित पवार गटाची वाढती ताकद, शिंदे गटाची कमजोर संघटना, या सगळ्यामुळे शिंदे यांचं नेतृत्व हादरलंय. जर असंच चालू राहिलं तर स्थानिक निवडणुकांमध्ये शिंदे गट मोठा घसरू शकतो. महायुतीत ताण वाढेल. 2025 विधानसभा निवडणुकीचं समीकरण बदलू शकतं. शेवटी प्रश्न एकच, शिवसेना शिंदे गटाने स्वबळावर लढावं का की भाजपच्या छत्राखालीच राहावं? कमेंटमध्ये तुमच्या मत नक्की सांगा. महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय हालचाल खोल विश्लेषण फक्त महाराष्ट्र 360 वर. जय महाराष्ट्र.